बातमी मोठी आहे। मुंबईमध्ये सत्याच्या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे। मुंबईमध्ये सर्वत्र बॅनर्स, पोस्टर्स आणि सर्वपक्षीय झेंडे लावण्यात आलेले आहेत। खोट्या मतदारांविरुद्ध खरे मतदार जागे व्हा असा आशय या बॅनर्सवरती लिहिण्यात आलेला आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, बघूया। आज दुपारी सत्याचा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यापासून सुरू होणार आहे आणि त्याच ठिकाणी येऊन तो संपणार आहे। फॅशन स्ट्रीट जवळून हा सुरू होईल आणि इथेच सभा होणार आहे। पण त्यापूर्वी आपण पाहतोय की ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर, झेंडे लावण्यात आलेले आहेत। सध्या बॅनरबाजी आहे ती सध्या मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यावर पाहायला मिळते। एक गाडी या ठिकाणी आपण पाहतोय की पोहोचलेली आहे आणि दरवेळी जेव्हा जेव्हा शिवसेनेचे मोठे कार्यक्रम होतात त्यावेळी ही गाडी पोहोचते। भावी पंतप्रधान साहेबांचा आशीर्वाद असं उद्धव ठाकरे यांच्या बाजूला लिहिण्यात आलंय, तर भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांच्या बाजूला जो आशय आहे तो सुद्धा लिहिण्यात आलेला आहे। कुठून आलात तुम्ही? माझा उद्धव मोहन यादव आहे। मी केसनन गावातून या मोर्चासाठी आलेलो आहे आणि आमचे लाखो लोक येणार आहे। चोरीच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। तुम्हाला वाटतं मतचोरी झाली आहे? मतचोरी 100 नाही 1000% झाली। का चोरी झाली नाही? जिथं मतदान आहे, माझ्या स्वतःच्या गावातलं मतदान आहे, जिथं 188 लोक नसताना तिथं वोटिंग झालेलं दाखवते। आणि या मोर्चाचे किती पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात, देशातील राजकारणामध्ये उमटतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी।